दिनांक 20 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अचलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रवीण तायडे यांचं नाव घोषित करण्यात आलं. परंतु प्रवीण तायडे यांनी गेल्या 1 वर्षापासून अचलपूर मतदारसंघामध्ये गटबाजीचे राजकारण करून पक्ष कमजोर करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या इतर इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींना याबाबत अवगत करून प्रवीण तायडे यांचे व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही उमेदवारी दिल्यास सर्व एकदिलाने काम करून उमेदवार निवडून आणणार असल्याची माहिती दिली. तरीसुद्धा पक्षश्रेष्ठींनी पक्ष कमकुवत व गटबाजी तसेच पक्षात कटकारस्थान करणाऱ्या उमेदवारास संधी दिल्याने अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध असताना सुद्धा प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिली. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसल्याने उमेदवार बदलविण्यात यावा याकरिता अचलपूर येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला विनंती केली आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उमेदवारीमध्ये बदल करण्यात यावा या संदर्भात पक्षश्रेष्ठींना आवाहन करण्यात आले. तसेच अधिक माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला प्रसन्ना काठोडे, विनोद खालोकर, मयूर खापरे, सुमित निंबोर, विलास दाभेकर, जयसिंग ठाकूर, माधव अवघड, अतुल दारोकार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, प्रमोद सिंह, सुधीर रसे, मनोहर सुने, गोपाल तिरमारे, अक्षराताई लहाने, डॉक्टर राजेश लाड, डॉक्टर राजेश उभाळ, नंदुभाऊ वासनकर, अभय मातने आदी इच्छुक उमेदवार उपस्थित होते. मनोहर सदाशिवराव सुने, इच्छुक उमेदवार अचलपूर विधानसभा मतदारसंघ. माझ्याकडे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं दायित्व आहे. माझ्या बाजूला बसलेले नंदकुमारजी वासनकर यांच्याकडे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून दायित्व आहे. आमच्या बाजूला बसलेल्या सौ अक्षराताई रुपेशभाऊ लहाने यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणीचे दायित्व आहे. माजी नगरसेवक आहे. माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय प्रमोद सिंहजी गडरेल हे मी ठाकूर प्रमोद सिंह गडरेल. माझ्याकडे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अमरावती ग्रामीणची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे माझ्या उजव्या बाजूला बसलेले डॉक्टर राजेश उभाळ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांच्या बाजूला माननीय सुधीरजी रसे, त्यांच्याजवळ भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दायित्व आहे. त्याचबरोबर गोपालजी तिरमारे माजी नगरसेवक चांदूर बाजार, त्यांच्यापाशी भारतीय जनता पार्टी पंचायत राज समितीचं दायित्व आहे. त्याचप्रमाणे मयूरजी खापरे किसान मोर्चाचं दायित्व आहे. विलासजी दामेदर ज्येष्ठ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी. त्याचप्रमाणे प्रसन्नाजी काठोडे उपसरपंच सावली ग्रामपंचायत. त्याचप्रमाणे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे दायित्व आहे. सुमित भाऊ निंबोरकर. त्याचप्रमाणे राजू भैया तंतरपाळे अनुसूचित जाती जमातीचं त्यांच्याजवळ दायित्व आहे भारतीय जनता पार्टीचं. त्याचप्रमाणे माधवजी अवघड किसान मोर्चाचं दायित्व आहे त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीणचं. कोण राहिलं अजून? त्याचबरोबर अभयजी मातने माजी नगरसेवक, आणि माजी शहर अध्यक्ष मंडल अध्यक्ष अचलपूर शहर मंडल. आज या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे अमरावती ग्रामीणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते या पत्रकार परिषदेसाठी येथे आलेलो आहोत. त्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे. काल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वाने अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये, काही विधानसभांमध्ये उमेदवारांची यादी घोषित केली. परंतु आपण इथे पाहत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी यापूर्वी देखील पक्षश्रेष्ठींकडे, प्रदेशाकडे, जिल्ह्यातील नेत्यांकडे आणि पक्षाचे जे हितचिंतक आहेत असे काही नेते यांच्याकडे वारंवार मागणी केली होती की आम्ही या ठिकाणी बसलेल्यांपैकी कोणालाही पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी द्यावी, उमेदवारी द्यावी. त्याकरता आम्ही त्या उमेदवाराचं पूर्ण
तन मन धन अर्पण करून आम्ही पक्षाला इथे विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. परंतु वारंवार सांगून देखील पक्षश्रेष्ठींनी आमच्या भावनांचा विचार केला नाही, आमचं म्हणणं ऐकलं नाही आणि ऐकल्यानंतर देखील त्यांनी अशी उमेदवारी घोषित केली की ज्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचा स्वर कालपासून उमटलेला दिसत आहे. आज या ठिकाणी त्या संदर्भातच ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तर यापुढे माझे सहकारी मित्र आणि या ठिकाणी उपस्थित असलेले इच्छुक उमेदवार त्याबाबत पुढील पत्रकार परिषद संबोधित करतील. जेव्हापासनं राजकारण समजायला लागलं त्या वयापासून भारतीय जनता पार्टीसाठी या सर्व लोकांनी काम केलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की मला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्यापैकी जवळपास 10 ते 11 लोकांची अशी मानसिकता किंवा इच्छा झाली की आपण ही निवडणूक लढली पाहिजे. आणि त्या अनुषंगानं पूर्ण अचलपूर मतदारसंघामध्ये गेल्या जवळपास 5 ते 6 महिन्यापासून आम्ही लोक सतत प्रवास करतो. कुठे आम्ही एकटं फिरलो, कुठे आम्ही संघटित होऊन फिरलो, कुठे आम्ही 2-3 करून फिरलो. आणि या 5 ते 6 महिन्यात असं लक्षात आलं की या मतदारसंघाचं चित्र, भविष्य भारतीय जनता पक्षासाठी खरंच चांगलं आहे. आणि मग हेच करत असताना आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायला लागलो. एक राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसरा राऊंड झाला की तुम्हाला काय वाटते, काय करायला पाहिजे पक्षाने. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही फिरत असताना कुठे जरी आमची बैठक झाली, आम्ही एकटं जरी असलो तर आम्ही या सगळ्या लोकांचे नाव घ्यायचो की आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे, ज्या शासनाच्या योजना आहेत त्या तुम्हाला सांगायला आलो आहे आणि विधानसभेच्या उमेदवारीच्या इच्छुकमध्ये ही 10 लोक आहेत, 11 लोक आहेत. यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तर त्याच्यासाठी आमचं फिरणं कामी येईल. इतका प्रामाणिक प्रयत्न आम्ही या पक्षाच्या संघटनेसाठी केला. हे करत असताना मागच्या 3 महिन्यापासनं, कारण लोकांचा शेवटी अभ्यास असतो की आम्ही जर 10 फिरत असू तर यातला कोणता उमेदवार इथे चांगली टक्कर देऊन जिंकून येऊ शकते. मग सहजगत्या लोकांच्या मनातून यायला लागलं कि डॉक्टर साहब किंवा सुधीर भाऊ किंवा गडरेल जी कि एक ही है बोले जो इतने दिनों से हम देख रहे की यातला एक माणूस असा आहे, याला जर उमेदवारी भेटली तर हा इथं निवडून येऊ शकत नाही. पण आता तुम्ही म्हणाल यालाच कसं काय तुम्ही टार्गेट केलं, तर त्याचं उत्तर असं आहे की मागच्या 3 महिन्यापासनं प्रवीण तायडे, आमच्या भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, त्याला काही लोकांनी अशा प्रकारे प्रोजेक्ट केलं गेलं की प्रत्येक बॅनरवर त्यांचाच मोठा फोटो, बाकीच्यांचे छोटे फोटो. त्यातही आम्हाला काही गैर वाटण्याचं कारण नव्हतं. पण मग प्रत्येक गोष्टी जेव्हा जेव्हा सभा व्हायच्या, बैठका व्हायच्या, त्याचे निमंत्रण यायचे नाही. आणि मग असं त्यांनी प्रोजेक्ट केलं की इथला माझी तिकीट कन्फर्म झाली आहे. मग साहजिक आहे लोकांच्या मनात एक यायला लागले की डॉक्टर साहेब तुमच्या पक्षाची उमेदवारी जाहीर झाली, उमेदवार तुमचे प्रवीण तायडे आहे, पण हा तो उमेदवार तुमचा निश्चितपणे निवडून येऊ शकत नाही. आणि मग एवढं सगळं झाल्यावर जर आम्ही इतकी मेहनत घेतो आहे तर हे पक्षाला सांगणे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही सगळे आज जिथे बसलेले लोक आहोत त्या सगळ्यांनी आदरणीय बावनकुळे साहेबांची, आदरणीय कोठेकरांची, आदरणीय मुंडे साहेबांची, आदरणीय राणांची, या सगळ्यांच्या भेटी घेऊन तिथली वस्तुस्थिती काय, ग्राउंड रिॲलिटी काय आहे हे सांगितलं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 वेळा इंडिव्हिज्युअल जाऊनही सांगितलं आणि सोबत जाऊनही सांगितलं. परंतु त्यांनी आमच्या या जे काही खरं आहे याची कुठलीच दखल न घेता शेवटी तेच केलं जे जनतेच्या मनात आधीपासून संभ्रम होता. आणि जशी तिकीट काल प्रवीण तायडे यांच्या नावाचं जाहीर झाली त्याच वेळेसपासून लोकांमध्ये निराशेचं वातावरण आहे, कार्यकर्त्यांमध्ये अतिशय प्रमाणात उद्रेक आहे. आणि ह्या भावना मग आता यांचं कसं करायचं, म्हणून आम्ही सगळे परत एकत्र बसलो की असं करता येऊ शकते काय की या उमेदवाराला आपण उचलून धरायचं. परत त्याच्यावर खूप चिंतन झालं, पण शेवटी 5-6 महिन्याचं रिपोर्टिंग त्यांच्याबद्दलचं असं होतं की हा माणूस इथे निवडूनच येऊ शकत नाही. इतका मोठा राष्ट्रीय लेवलचा पक्ष, इतकं मोठं संघटन, त्याच्यासाठी 11 लोक आम्ही एकसारखे रात्रंदिवस तिथे मेहनत घेतो आहे, तिथे वातावरण तयार करतो आहे. आणि जे लोकांनीच आम्हाला इनपुट दिले की या माणसाला सोडून कोणालाही तिकीट भेटलं तर इथे 100% हा गड जिंकला जाऊ शकते, मग याची आम्ही दखल घेतली पाहिजे. परत आम्ही काल परवा 2 दिवस बैठकी घेतल्या आणि या निष्कर्षावर आलो की आता आमची भूमिका एकच असेल. एक तर आम्ही पक्षश्रेष्ठींना इथून आता परत विनंती करतो आपल्या माध्यमातून, अजूनही वेळ गेलेली नाही आहे,
अजूनही तुम्ही विचार करा, दिलेला जो उमेदवार आहे अतिशय चुकीचा आहे. निश्चितपणे त्याचा पराभव होणारा उमेदवार आहे. त्याची उमेदवारी आताही आपण रद्द करावी. आमच्यापैकी कुठल्याही एका माणसाला ती उमेदवारी द्यावी. आम्ही काही कुठल्या एकाचं नाव घेऊन इथे येत नाही आहे. मग याच्या मागचा दृष्टिकोन काय आहे, तर आम्हाला तिथं भारतीय जनता पक्षाचा विजय करायचा आहे. आम्ही कुठल्या एकाच्या स्वार्थासाठी इथे बसलेलो नाही. एवढीच आज आमची भूमिका आहे. आपल्या माध्यमातून परत एकदा वरिष्ठांना आम्ही विनंती करतो की अचलपूर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकण्यासाठी हा उमेदवार रद्द करून आमच्यापैकी कुठल्याही एका उमेदवाराची निश्चित करावी. आम्ही सगळे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि तो वोट जिंकू. धन्यवाद. पक्षश्रेष्ठींसमोर अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं गेलं, कारण त्यांना विधानसभा प्रभारी म्हणून दायित्व देण्यात आलं होतं. आणि विधानसभा प्रभारी म्हणून दायित्व ज्यावेळी त्यांना दिलं गेल्या 1.5 वर्षापूर्वी, तर त्यांनी स्वतःला त्याच वेळेपासून उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली. आणि एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर ज्यावेळी पक्षाचे निरीक्षक येतात, ज्यावेळी पक्षाला कुठले बाहेरचे नेते व्हिजिट करण्यासाठी येतात, त्यावेळी ह्या एकट्या माणसानेच त्यांना कुठेही घेऊन जाणे आणि अशा लोकांपाशी नेणे की असं चित्र निर्माण होईल की हाच इलेक्टिव्ह कॅपॅसिटी असलेला उमेदवार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पक्षश्रेष्ठींपाशी मांडल्या. काय वैयक्तिक कुठल्या माणसाला जर पक्षाने प्रभारी म्हणून नेमणूक केली तर ह्याचा अर्थ हा होत नाही की त्याला त्याच दिवशी उमेदवारी जाहीर करून टाकली. प्रभारी जबाबदारी पण प्रभारी जबाबदारी पण त्याचे गट्स बघूनच दिली जाते. नाही. जर त्या जबाबदारीसाठी तो योग्य असेल तरच प्रभारी दिले जाते. प्रभारी म्हणजे पण काही अगदीच बरोबर प्रभारी असणे म्हणजे त्यांच्याकडे संघटन कौशल्य असेल, या सगळ्या गोष्टी पाहूनच दिलं. परंतु याचा हा अर्थ होत नाही की प्रभारी केलं म्हणजे तो उमेदवारीचा चेहरा झाला. ही उमेदवारी देण्यामागं कोणत्या प्रभावी नेत्याचा, स्थानिक नेत्याचा किंवा वरिष्ठ नेत्याचा रोल आहे असं तुमचा अंदाज आहे? प्रोजेक्ट केला त्यांना. जिल्ह्यातले नेते, हे पहा, मी आपणास या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे हाडाचे कार्यकर्ते आहोत. आमची भूमिका काही जरी असली आज ही उद्याही, तरीही आमच्यापैकी कुणीही कधीही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किंवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याच्या विरोधात कुठलंही असं विधान करणार नाही की ज्याच्यामुळं पक्षाची प्रतिमा मलिन होईल आणि आमच्याच नेत्यांच्या विरोधात आम्ही बोलल्याचं चित्र निर्माण होईल. आम्ही सगळे म्हणजे मतदार नाही आहोत ना ताई. विषय असा आहे की मतदान कोण करणार आहे? मतदार. आणि मतदारांची जर आपल्याला आवाज ऐकू येते, मतदारांच्या भावना आपल्याला कळतायत, मतदार जर दिसतोय, मतदारांचा कल कुठल्या बाजूला आहे, 20 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीकडे तो मतदारसंघ आला आहे आणि कार्यकर्त्यांचा वनवास संपण्याची जर वेळ आलेली आहे, अशा वेळी जर एखाद्या पक्षश्रेष्ठींच्या म्हणजे त्यांना जर चुकीचं चित्र दाखवल्यामुळे, चुकीच्या निर्णयामुळे तो उमेदवार तिथं पडत असेल तर ते आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. आम्हाला त्याच्यासाठी आमचं म्हणणं हे तुमच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींकडे पाठवणं आवश्यक आहे. जर त्यांना हे चित्र समजलं नाही तर त्याच्यासाठी आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल.